कशा आहात सगळे? आज मी माझी नवीन रेसिपी तुम्हाला दाखवते आहे. आमच्या इथे गावाला मेथीची भाजी करतात. म्हणजे कशी, त्याला म्हणतात पातळ भाजी, त्याला म्हणजे मेथीची चून भाजी. तर तुम्हाला साहित्य सांगते. चून म्हणजे बेसन. तर तुम्हाला साहित्य सांगते. हे बघा इकडे मेथी घेतली आहे, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, मिरची आणि हे बेसन आहे, मी भिजवून घेतलेलं आहे. या बेसनाला आमच्या गावाला याला म्हणतात चून, म्हणून मग चून भाजी, मेथीची चून भाजी. सोबत आता कढई गरम करायला ठेवली आहे. कढईत तेल घातलं आहे. आता मी घालते याच्यामध्ये मोहरी. त्यानंतर आता घालते मोहरी तडतडली की मग मिरची, कांदा आणि टोमॅटो. आता आपल्याला हे होऊ द्यायचं आहे. हवं तर थोडंसं हे लवकर व्हावं याच्यासाठी त्याला काय करायचं, थोडं जरा मीठ टाकून द्यायचं. म्हणजे टोमॅटो आणि कांदा सोबतच होईल. आता मगाशी आपण जी फोडणी घातली, कांदा, टोमॅटो आणि मिरची, आता बघताय तुम्ही पूर्ण दोन्ही झाले. म्हणजे टोमॅटो नरम झाले, कांदेसुद्धा झाले. आता आपल्याला याच्यात घालायचं आहे हळद घालायची. मिरची मी घातलेली आहे, पण तरीही जरा चुनभाजी तिखटच पाहिजे, त्याच्यामुळे 1.5 चमचा छोटा चमचा तिखट घातलं आहे. आता हे झालं. आता आपल्याला लगेच याच्यात ही भाजी बारीक चिरून घेतलेली आहे. ही चुनभाजी बनवते, ही 3 माणसांकरता आहे, त्याप्रमाणे मी ही भाजी घेतली. तुम्हाला जास्त म्हणजे तुमच्याकडे जेवढे मेंबर आहेत त्याप्रमाणे ते त्याची थोडी जास्त भाजी घेऊन बनवा. ही आता ही भाजी बारीक चिरून स्वच्छ धुवून याच्यात टाकलेली आहे. आता या भाजीला आपल्याला होऊ द्यायचं, एकदम नरम शिजू द्यायची भाजी. आपण एकदम नरम शिजवून घ्यायची आहे. त्यावेळेला नरम शिजवून घ्यायची भाजी एकदम ठेवली होती. तर मी बारीक गॅसवर ठेवली आहे आणि वर झाकून ठेवलं आहे. याला वाफेवर होऊ दिली, म्हणजे वाफेवरच याला होऊ द्यायचं आहे आपल्याला. कारण आपल्याला नंतर याच्यामध्ये हे टाकायचं आहे, आणि हे बेसन जे मिक्स. आता ही भाजी झालेली आहे आपली, म्हणजे बारीक गॅसवर होऊ दिली मी याला. आता आपण याच्यामध्ये हे जे बेसन आहे मी ऑलरेडी पहिलेच याच्यामध्ये काय करायचं, पाणी मिक्स करून ठेवलेलं आहे. तुम्हाला कसं म्हणजे जास्ती घट्ट नाही, पातळ बनवायची, कारण आपल्याला ही भातासोबत पोळीसोबत खाता आली पाहिजे. त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडं 2 चमचे दही घालते. कारण आता तुम्हाला माहिती आहे टोमॅटो काय आजकाल आंबट नसतात, आणि थोडंसं आंबट असायला पाहिजे. हे चुनभाजी ही थोडी आंबट असते, जास्ती नाही, थोडी आंबट. जर तुमच्याकडे टोमॅटो आंबट असेल तर मग नका घालू, जर नसेल तर मग 2 चमचे आंबट दही घालायचं आपल्याला. आता आपल्याला हे टाकायचं. गॅस हा माझा बारीक आहे, मी गॅस बारीक करून ठेवलेला आहे. थोडासा आपण हे टाकून द्यायचं आणि याला आता चांगलं शिजू द्यायचं. याला आता आपण घट्ट शिजू द्यायचं, घट्ट करायचं नाही आहे. याच्यात अजून थोडं पाणी घालणार आहे, कारण याला शिजायला अजून वेळ जाणार आहे. कारण हे कसं बेसन म्हणतात आपण त्याला चांगलं शिजवतो. तर आता हे बघा, हे एवढं आहे असं. तर हे अजून बघा आता शिजल्यानंतर बघ कसं होतं. त्याला जरा चांगलं शिजू द्यायचं चांगलं. ही जी भाजी आता याच्यात जे पीठ वगैरे, म्हणजे या भाजीमध्ये हे जे बेसन जे मिक्स करून ठेवलं होतं ना चून, तर ते हे आता हे बघा ही एवढी घट्ट झालेली आहे. पण आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्त घट्ट अजून पाहिजे. बऱ्यापैकी ही अशी मगाशी तुम्ही जे मी तेव्हा दाखवलं तेव्हा कशी होती, पाण्यासारखी होती ना. तर याला आपल्याला अजून चांगलं घट्ट करायचं आहे. याला अजून आपल्याला शिजू द्यायचं आहे. अजून ही शिजलेली नाही. बारीक गॅस करून झाकण ठेवून ठेवायचं, बारीक गॅसवरच ठेवायचं. मोठ्या गॅसवर शिजणार नाही, तर काय होईल, पटापट शिजून जाईल आणि कच्ची राहून जाईल. ठेवलेलं होतं बारीक गॅसवर शिजायला. आता मग बघितलं तुम्ही की आता हे याच्यावर बघा, तुम्हाला दिसत असेल थोडं थोडंसं तेल वर आलेलं. म्हणजे आता ही आपली ही जी चून भाजी आपण जी बनवलेली आहे, मेथीची चून भाजी आपली आता झालेली आहे. आपण ज्याप्रमाणे याला जसं बनवलं होतं ना पातळ, आता हे बघा हे एवढं असं घट्ट पाहिजे. हे एवढं घट्ट आपण आता हे भातासोबत खाऊ शकतो, भाकरीसोबत खाऊ शकतो, पोळीसोबत खाऊ शकतो. याच्यापेक्षा जास्ती घट्ट नको असायला. तर बघितली तुम्ही आज मी कशी बनवली मेथीची भाजी, चून भाजी, मेथीची चून भाजी. त्याच्यासोबत ही आहे भाकर, कांदा आणि मिरची. तर तुम्ही अशी ही चून भाजी मेथीची बनवून बघा आणि मला नक्की सांगा तुम्ही तशी बनवली का, तुम्हाला आवडली की नाही आवडली. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.